राजू तांबे. आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे या पुस्तकाचा एक पॅरेग्राफ. इतक्यात चमत्कारच झाला. जोशी सर टीव्ही मधून सरळ बाहेरच आले. त्यांनी एका हाताने बाबांना उचललं आणि खुर्चीत बसवलं. मग बाबांच्या डोक्यावर जोशी सरांनी 1 मिनिट हलकेच तबला वाजवला. बाबा जांभया देत झोपले. बाबांचा आवाज ऐकून प्रियाची आई धावतच आली. समोरच जोशी सरांना पाहून तिने विचारलं, हे काय, तुम्ही कधी आलात? आणि बाबांकडे पाहून आई म्हणाली, हे का असे झोपलेत? जोशी सर हसून म्हणाले, मी आत्ताच आलो, म्हणजे इथूनच आलो, टीव्हीतून. आणि बाबांच्या डोक्यावर मी हळूवार तबला वाजवला म्हणून झोपलेत ते. हे ऐकल्यावर आई घाबरून ओरडणारच होती. सरांच्या डोळ्यात वेड्याची जाग दिसते का हे आई पाहू लागली. तिला सरांची भीती वाटू लागली. जोशी सर मुलांना म्हणाले, तुम्हाला या जिल्ह्याचा भूगोल शिकायचा आहे ना, तर मग खिडकी उघडा, तटेवर बसा, एकमेकांचे हात गच्च धरा. आता आईची खात्रीच पटली की सरांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. आईने भीत विचारलं, मला सांगा, भूगोल शिकण्यासाठी ती खिडकी कशाला उघडायची? सर उड्या मारत म्हणाले, खिडकी कशाला असते? बाहेर जायला. आम्हा सगळ्यांना खिडकीतून उडत बाहेर जायचं आहे. भूगोल शिकायचं आहे ना.